जय श्रीराम मंडळी. आज आपण रामनवमी निमित्त श्रीरामाचा प्रसाद कसा करायचा ते बघणार आहोत. रेसिपी पारंपरिकच आहे आणि अगदी कमी साहित्यात तयार होते. चला मग रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार मंडळी, ऋतुराधा रेसिपीजमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. आता प्रथम मी साधारण मोठे 2 चमचे किंवा पाव वाटी साजूक तूप घेतलेलं आहे. तूप जरा वितळल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण गव्हाचं पीठ 1 वाटी घालणार आहोत. आता हे गव्हाचं पीठ आपल्याला एकदम खमंग भाजून घ्यायचंय, त्यामुळे गॅस मीडियम ते लो फ्लेमवर ठेवून हे आपल्याला भाजून घ्यायचं. बरं, हा प्रसाद जरा कोरडाच असतो, मोकळा असतो, त्यामुळं 2 चमचे तुपामध्ये 1 वाटी पीठ भाजून बरोबर होते. साधारण 6 ते 7 मिनिटं आपल्याला हे पीठ भाजायला लागतात. दरवर्षी श्रीरामनवमीला रामाचा प्रसाद म्हणून हा प्रसाद केला जातो. रेसिपी पारंपरिकच आहे. घरोघरी देवळामध्ये हा प्रसाद दिला जातो. कमी साहित्यात करायला सोपा आणि तेवढाच पौष्टिक असा हा प्रसाद आहे. आता आपलं हे पीठ भाजून झालंय, छान खमंग भाजलंय, छान त्याचा सुगंध यायला लागलाय. यामध्ये अर्धा वाटी बारीक चिरलेला गूळ घालत आहे. गूळ घातल्यानंतर मात्र गूळ मिक्स करायचा आणि गॅस बंद करायचा. गुळाचे काही खडे राहिले तर तसे राहू द्या. प्रसाद खाताना गुळाचा खडा एखादा दाताखाली आला की तो अजूनच छान लागतो. आता ह्याच्यामध्ये आपण आवडीनुसार ड्रायफ्रूटचे तुकडे घालायचे आणि वेलची पूड 1 ते 1.5 चमचा घालायची. आता मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊया की आपला हा प्रसाद तयार आहे. फक्त गव्हाचं पीठ तुपावर एकदम खमंग भाजावं लागतं, म्हणजे हा प्रसाद परफेक्ट होतो. आता इथं मी करताना 1 वाटी गव्हाच्या पिठाच्या अंदाजाने केलेला आहे. त्याच अंदाजाने तुम्ही कमी जास्त प्रमाणात हा प्रसाद करू शकता. हा प्रसाद 3 ते 4 दिवस सहज टिकतो. मग मंडळी, या रामनवमीला हा रामाचा प्रसाद नक्की करून बघा. करायला सोपा, कमी साहित्यात होणारा, तेवढाच पौष्टिक असा हा रामाचा प्रसाद आहे. मग मंडळी, कशी वाटली रेसिपी? आवडली असेल तर लाईक आणि कमेंट नक्की करा. मंडळी, स्वतःची काळजी घ्या आणि असे मस्त मस्त खाण्यासाठी स्वस्थ राहा आणि स्वस्थ राहण्यासाठी असेच मस्त मस्त खात राहा. त्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा, कारण अशा मस्त मस्त रेसिपींबरोबर जुन्या पारंपरिक रेसिपी सोप्या पद्धतीने कसे करायच्या हे आम्ही आमच्या चॅनलवर नेहमीच दाखवत असतो. ही रेसिपी आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर, नातेवाईकांबरोबर जास्तीत जास्त शेअर करा. बेल आयकॉनचे बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे अशा नवीन नवीन रेसिपीच्या अपडेट्स तुम्हाला येत राहतील. ही रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद आणि जय श्रीराम.